काय तनिषा अगं लवकर आवर ना, आपल्याला प्रमोशन करायचं ना वेब फिल्मचं. हे बघ मी लाईव्ह सुरू केलेलं आहे. अजिबात होतं तुझं असं चालणार नाही. वेळेत करायचं जरा. फिल्म संपली आहे, आता डिरेक्शन बंद कर तुझं. ही आपल्या फिल्मची डिरेक्टर म्हणजेच मधुमिता. हाय 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 फ्रेंड्स. आणि ही तनिषा आपल्या फिल्मची नायिका. हाय हाय गाईज. आणि या बाईचा मस्त इथे एन्जॉय करतोय आपण. याचं वेब सिरीज बनवली, त्याचे एपिसोड पडताना आम्हाला खूप मेसेजेस यायचे की आम्हाला नेक्स्ट एपिसोड केव्हा पाहायला मिळेल. आणि आम्ही आता त्याच्यावर पर्याय काढलेला आहे आणि आम्ही आता बनवलेली आहे वेब फिल्म. आणि ती आपल्याला बघायची आहे. आणि आता वेब फिल्म मध्ये सगळे कॅरेक्टर इथे अवेलेबल आहेत. आपल्याला सगळ्यांशी बोलायचंय. ओके, आपल्याला बरेच जण जॉईन होत आहेत. आता तुम्ही बघू शकता इथं जवळजवळ सगळी झोकाची टीम आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊयात झोकाच्या लेखकांकडे, ज्यांनी यांचं रायटिंग केलं या स्क्रिप्टचं. सर तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर राजेंद्र माने. झोका या कथेचं मी लेखन केलं, त्याच्यानंतर त्याचं एकांकिकेत माध्यमांतर झालं आणि आता त्याच्यानंतर वेब सिरीज अभिजित वाईकरांनी केली. त्याच्यानंतर आता वेब फिल्म निर्माण होती त्याच्यावर. ओके सर, हा सगळा तुम्हाला वेब सिरीज आवडली का, की तुम्ही त्याचं लिखाण केलेलं आणि त्याची आता एकांकिकेतून वेब सिरीज तयार झाली, तर तुम्हाला कसा होता हा अनुभव, की बघायला तुम्हाला जे तुम्ही लिखाणातून मांडलेलं ते दृश्य तुम्हाला समोर पडद्यावर बघायला मिळालं? बरोबर आहे. प्रत्येक लेखकाला आपण निर्माण केलेली पात्र जेव्हा सजीव होऊन समोर येतात ते पाहायला आनंद असतोच नेहमी. आणि प्रत्येक माध्यमाची म्हणून एक वेगळी ताकद असते, हे लेखकाने मान्य करायला हवं असं मला नेहमी वाटतं. कारण जेव्हा एखादी गोष्ट माध्यमांतर बनून दुसऱ्या माध्यमात जाते, म्हणजे जेव्हा कथेची एकांकिका बनते, तेव्हा त्यात काहीतरी फरक होतात. कारण त्या माध्यमाच्या दृष्टीने काही बदल करावे लागतात आणि ते लेखकाने त्याप्रमाणे मान्य करायला पाहिजे की आपल्या कथेचा आशय एकत्र व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही बदल झाले तर ते स्वीकारावे लागतात. त्याचप्रमाणे मग झोका एकांकिकेची परत वेब सिरीज झाली. परत थोड्यात त्याच्यात काही बदल करायला लागले की अभिजित वाईकरांनी त्या माध्यमांतरासाठी काही बदल केले. त्यामुळे त्याच्यात आणखीन एक वेगळा जिवंतपणा आला असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर आता वेब सिरीज नंतरची वेब फिल्म निर्माण झाली. वेब फिल्म अजून मी बघितलेली नाही, पण मला नक्की विश्वास आहे की लोकांना आवडेल. तर मला जे व्यक्त व्हायचं होतं किंवा जो आशय पोहोचायचा होता तो तितक्याच ताकदीनं या सगळ्या टीमनं लोकांच्यापर्यंत पोहोचवलेला असेल. सर तुम्ही दुसरा प्रश्न माझा. सर तुम्ही जी ही कथा लिहिली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं का की आपल्या कथेला लोक मोबाईलवरती बघतील किंवा युट्यूबला बघतील, त्याची वेब फिल्म होईल आणि वेब सिरीज होईल? नाही, असं काहीच माझ्या मनात तेव्हा वाटलं नव्हतं अजिबाती. तेव्हा फक्त दिवाळी अंकासाठी एक कथा म्हणून मी ही कथा लिहिलेली होती की एक अशा पद्धतीचा विषय माझ्या डोळ्यासमोर होता, त्यासाठी कथा म्हणून लिहिलेली होती. पण कथा लिहिल्यानंतर जवळजवळ 4 वर्षानंतर असं मला वाटलं की त्यात काहीतरी एकांकिकेचा जन्म आहे, म्हणून मग एकांकिका लिहिली. सर आज काय फील करताय त्याबद्दल? मला खूप प्राऊड पण होतंय आणि खूप आनंद पण होतोय. कारण का मी लिहिलेली पात्र जेव्हा सजीव होऊन मला बघायला मिळाली, विशेषतः ह्यानं जे निर्माण केलेलं किंवा अभिनीत केलेलं जे पात्र आहे हे मला कधीही वाटलं नव्हतं की असं कोणतरी खरोखर त्या कथेतलं पात्र अभिनीत करेल. त्यामुळे मला खूप आनंद वाटला की आपण काहीतरी लिहितो ते प्रत्येक सजीवून आपल्या समोर येतं. खरं तर ही पात्र असतात ती लेखकाला खूप आनंद देत असतात. म्हणजे जेव्हा एखादी कथा लिहिली जाते तेव्हा ती पात्र लेखकाच्या मनात न बोलतात, पण जेव्हा ही सजीव होऊन पात्र समोर उभं राहून बोलायला लागतात तर त्यावेळेचा आनंद एक वेगळा असतो. त्यामुळे या सगळ्या माध्यमांतरातून मिळणारा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. 2 प्रश्न मी सरांना. ओके विचारा. 1 मिनिट. आपल्याला सागर चारी आणि ज्योती भोसले जाधव हे आपल्याला जॉईन झालेले आहेत. सो हाय सागर चारी आणि हाय ज्योती भोसले जाधव. तुम्ही थँक्स फॉर वॉचिंग. सरांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. एक प्रतिथयश लेखक, सर्व क्षेत्रामध्ये लिलया वावरणारा. म्हणजे काव्य तर ते करतातच, कथा ते लिहितातच, स्फुट निर्णय लिहितात. म्हणजे त्यांचं मासिकामध्ये लेखन सरांचं साहित्य निरनिळ्या म्हणजे माध्यमातून पुढे आलेलं आहे. म्हणजे त्यांचं मला एक आठवते, त्यांच्या एका एकांकिकेला अमेरिकेमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सातारकरांनी सादर केलं. नाट्य संमेलन. तुम्ही ज्यावेळेला मला या एकांकिकेमध्ये किंवा या वेब सिरीजमध्ये तुम्ही भूमिका कराल का म्हणून ज्यावेळेला विचारलं तेव्हा मी तुम्हाला आठवत असेल मी विचारलं की याचे लेखक कोण आहे. तर त्यावेळेला तुम्ही म्हणाला की डॉक्टर राजेंद्र माने सर यामध्ये लेखक आहेत, त्यांची कथा आहे. म्हटल्यानंतर मला एवढा आनंद झाला
की त्यावेळेला माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी सर यामध्ये एक भूमिका केली आणि मला त्याचं आज इतकं बरं वाटतंय की आज त्या भूमिकेतून वेब सिरीज तर झालीच झाली, पण आज त्याची वेब फिल्म होती. तर सरांच्या बद्दल मी एवढंच म्हणेन की सर तुम्ही ही जी काही कथा लिहिली ही सुरुवातीला कथा मला वाटतं तुम्ही लिहिलेली असणार आहे हो, ना. कथा. ती कुठल्या मासिकामध्ये वगैरे आली होती का पूर्वी? ही संस्कृती दिवाळी अंकामध्ये आलेली ती 6 वर्षापूर्वी. अच्छा, बरं. पहिल्यांदा त्याच्यामध्ये आली. अच्छा, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर कथासंग्रहामध्ये पण आली माझ्या क्या बात आहे. आणि नंतर मग तुम्ही एकांकिका आणि लिहिली. नंतर एकांकिका लिहिली त्याची. क्या बात आहे. मग तुम्हाला अभिजित ही कथा द्यावीशी कशी वाटली? मला म्हणजे थोडंसं ते एक कुतूहल आहे ना, म्हणजे अभिजित इफ यू डोंट माइंड. त्याबद्दल मी सांगतो. त्याचं झालं असं होतं की माझ्या एक मित्र आहे शिशिर देशपांडे. अच्छा. ऍक्च्युली डॉक्टर सरांचे जे एकांकिका आहे मी गुलाबबाई, त्याचा एक तो घटक होता. वनराज कुमकर, अभय देवरे आणि शिशिर देशपांडे ही लोक न्यू जर्सीमध्ये जाऊन त्यांनी ती एकांकिका केली होती. म्हणजे मला वाटतं साताऱ्यातून गेलेली पहिली एक असेल जी डॉक्टर राजेंद्र माने यांची होती, मी गुलाबबाई. आणि त्या एकांकिकेमध्ये माझे ते मित्र होते, कुमकर सर होते, अभय देवरे आणि शिशिर. अभय देवरे सर आणि शिशिर देशपांडे या जगात नाही. पण शिशिर देशपांडेने मला ही एकांकिका सुचवली आणि त्यावर आपण काहीतरी करूया अशा पद्धतीचं मला त्यानं थोडंसं बोललं होतं. त्यावर मी थोडं विचार केला होता की आपण काहीतरी त्यामध्ये थोडेफार बदल करूया. मांत्रिकाच्या विषयावर वगैरे बोललो, पण जेव्हा मला असं वाटलं की आपण थोडंसं याला अंधश्रद्धा किंवा जे काही चेटूक वगैरे किंवा ज्या काही गोष्टी जादूटोणा त्याला थोडंसं खतपाणी घालतोय का काय. पण मला एक वाक्य मी त्यातलं वाचलं नव्हतं. त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं की नरेंद्र दाभोळकरांनी हे अंधश्रद्धा लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून आपला अख्खा आयुष्य, पण तरी सुद्धा तुमच्या डोक्यातून या गोष्टी जात नाही. पण ते बघितल्यानंतर आपण या गोष्टीचं समर्थन करत नाहीये, तर आपण त्या गोष्टीला कशा मारक आहे किंवा या कशा काही समाजासाठी घातक आहे हे सगळं लोकांसमोर मांडतोय. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं की या गोष्टीवर आपण एकांकिका करायची. त्या पद्धतीने मी एकांकिका केली आणि ती एकांकिका सुरुवातीला गोव्यामध्ये केली आम्ही. म्हणजे जे काही महालक्ष्मी युवक संघाची जी काही एकांकिका स्पर्धा असतात मोठी असते, त्या गोव्याला कोंड्याला त्या स्पर्धा होतात राजीव गांधी कला मंदिरला. तिथं आम्ही ती एकांकिका केली आणि त्यांनी तिथं त्या एकांकिकेमध्ये असं झालं की आमच्या बालकलाकाराला म्हणजे श्रवण जो आताही वेब सिरीजचा हिरो आहे आमच्या वेब सिरीज मध्ये मी जरी नायकाची भूमिका करत असलो तर खरा नायक मी नाहीये, तो छोटा बालकलाकार त्यानं गोव्यामध्ये कोंड्याला रंगमंच गाजवला आणि त्याला बालकलाकाराचं त्यावेळी बक्षीस मिळालं. सगळ्यात आणखी महत्वाचं हे सांगू इच्छितो की मी श्रवणला ज्या वेळेला त्यानं सुरुवातीला ही भूमिका घेतली ती करायला, तर तो ऍक्टिंग क्लासचा फक्त एक विद्यार्थी होता ज्याला वाचताही येत नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे त्याला इतक्या कमी वयामध्ये त्यानं ती करायला सुरुवात केली होती. ट्रेनिंग द्यायला ते होतो मला त्यावेळेला त्याच्या पालकांचं पण तेवढंच कौतुक करायला हवं, त्यांचंही तेवढं अभिनंदन करायला हवं की त्यांनी त्या श्रवणकडून त्या भूमिकेचं सगळं डायलॉग जे आहेत, संवाद आहेत, पाठांतर करून घेतलं. म्हणजे जितकं काम इथं ऍक्टिंग क्लासमध्ये झालं तितकंच काम घरी झालं. त्यामुळे तो प्रचंड तयार झाला. आणि एक गंमत अशी झाली की कुठलंही डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं असेल तर तो फक्त झोकाचे डायलॉग म्हणायचा. त्यानंतर तो त्याच्यावर आम्ही बरंच इम्प्रेशन मारलं. म्हणजे असं झालं की लहान मुलं आले की लहान मुलांसमोर तो आजीशी कसा बोलतो ते आम्ही दाखवायचं. एक इमॅजिन करून आजीशी फोनवर बोलतो, म्हणजे खेळण्याच्या फोनवर आजीशी बोलतो. ते तो खूप छान पद्धतीने करायचा. इतक्या वेळा करायचा की त्याचं ते चांगलं पाठांतर होऊन गेलं आणि मग तो त्यामध्ये सारेच अगदी ऍक्टर सारखं वावरायला. मला काय म्हणायचं की ही फिल्म तुम्ही केल्यानंतर त्याला डायरेक्ट केलं तुम्ही, सगळ्यांनाच म्हणजे म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीने डायरेक्शन दिलं, तुम्ही स्वतः त्यामध्ये एक प्रमुख भूमिका केली. इतर भरपूर तुम्ही एकांकिका केल्या, नाटकही केले, बक्षीसही मिळवली. पण हा जो काही धोका नावाचा जो वेब सिरीजचा जो तुम्ही आता जो काही म्हणजे आपल्या मधुमिता अकॅडमीच्या नावाखाली ही जी फिल्म आता होती आहे, हे करत असताना तुम्हाला वेगळं काय समाधान मिळालं इतरांपेक्षा? त्याचं वेगळं समाधान असं होतं की यूट्यूब हे आता खूप तसं स्वस्त माध्यम झालेलं आहे सगळ्यांसाठीच. मोबाईल आलेले आहेत प्रत्येकाच्या हातात, त्याच्यावर अगदी 4K HD 4K पासून सगळ्या क्वालिटीजमध्ये कॅमेरे उपलब्ध आहेत. त्यामुळं त्याला असं झालेलं आहे की प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आल्यामुळं प्रत्येकजण फिल्म मेकर झालेला आहे. ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे.
पण एक वाईट गोष्ट अशी सुद्धा आहे की या कॅमेऱ्याच्या मार्फत खूप काही युट्यूबवर यायला लागलेलं आहे आणि त्याला आपण अटकाव करू शकत नाही. पण ठीक आहे, मग किमान आपण त्या गोष्टी टाळू शकत नाही, तर किमान आपण काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करू किंवा यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करू. या हेतून फक्त एक कंटेंट हा घेतला आणि मला वाटलं नव्हतं की त्याला व्ह्यूअर्स मिळतील का नाही, काय हे काही वाटलं नव्हतं. पण मी त्या पद्धतीनं थोडासा प्रयत्न केला. युट्यूबला बऱ्यापैकी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यांनी ही वेब सिरीज बघितली त्यांना ती प्रचंड आवडली, चांगली कमेंट आले. टेक्निकली पण आम्ही स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं हॉरर हा जॉनर असल्यामुळं त्यातल्या ज्या काही स्पेशल इफेक्ट्स किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स होते त्यासाठी जास्त मेहनत घेतली. माझ्या मुलीनं मधुमितानं यासाठी थोडंसं एडिटिंगसाठी प्रयत्न केले. तसं मनोज जानवेकर आणि सातपुते सर आपल्याला जॉईन झालेत, कमलाकर सातपुते सर. बरोबर, कमलाकर सातपुते, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. तर त्या पद्धतीने आम्ही हे पुढं हे केलं आणि त्यावर आता वेब फिल्म बनते. तर वेब फिल्म बनवण्याचा उद्देश हाच होता की फक्त 8-8 एपिसोड बघताना ती जी कंटिन्युटी होती की पुढं काय होईल पुढं काय होईल हे दरवेळेला प्रत्येक एपिसोड. आणि युट्यूबची एक पद्धत अशी असते की पहिला एपिसोड संपल्यानंतर दुसरा एपिसोड नाही चालू होत, तर दुसरंच काहीतरी कंटेंट चालू होतं. तर त्यामुळे थोडंसं ते विस्कळीतपणा यायचा. त्यामुळे आपण एक सलग एक कथा रसिकांना बघता यावी यासाठी आपण हा वेब फिल्मचा घाट घातला आणि त्या पद्धतीने ती वेब फिल्म आता उद्या रसिकांसमोर येते. तर त्या सगळ्याला तुम्हाला आता वेब सिरीजला जसा प्रतिसाद दिला, एकांकिकेला जसा प्रतिसाद दिला, तसाच तुम्ही वेब फिल्मलाही द्याल अशी मी अपेक्षा करतो. शेवटचा प्रश्न सरांना विचारायचा बरं, की जो महत्वाचा माझ्या दृष्टीनं तर आहे पण सगळ्या समाजाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. तर धोका या कथेच्या माध्यमातून आपण लोकांना जो संदेश देऊ इच्छितो तो नक्की संदेश कोणता आहे आणि तो ह्या वेबसिरीजच्या माध्यमातून सफल झाला का? आपलं काय मत आहे? संदेश म्हणण्यापेक्षा आपण तर समाजात जेव्हा बघतो की जागतिकीकरण आलं असेल किंवा नवीन आता IT क्षेत्रातल्या नोकऱ्या आलेल्या असतील, या सगळ्याच्यामुळं एक कुटुंबामध्ये एक कुटुंब व्यवस्था जी असते ह्यामध्ये काहीसा विस्कळीतपणा आलेला आहे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही, विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. पण हे सगळे परिणाम सकारात्मक दृष्टीने घ्यायचे, काही नकारात्मक दृष्टीने, ह्या दोन्हीचाही विचार काळानुरूप करावा लागतो. पण हे करताना जे प्लस मायनस असतात ते जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळी काही गोष्टी आपल्या हातातून हिरावून जात आहेत आणि त्या फक्त हिरावून जातात असं नाही, तर हिरावून जात असताना काही धोके सुद्धा निर्माण होऊ शकतात. आणि हे जे कुठले धोके आहेत ते कशा पद्धतीने समाजाने स्वीकारायचे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर मात करता येते किंवा याचा विचार आपण करायचा, या दृष्टीने मला एक संदेश द्यायचा होता. मी कथेची मुद्दाम काही जास्त हे सांगत नाही, कारण ही वेब फिल्म आहे ती सर्वांनी बघावी आणि त्याच्या शेवट आपल्याला कळायला काय संदेश द्यायचा त्याबद्दल बोलत नाही. पण एक कुटुंब व्यवस्था कुठेतरी विस्कळीत होती. विस्कळीत होण्यामुळं त्या कुटुंब व्यवस्थेचे जे घटक आहेत, म्हणजे सिनियर सिटीजन्स असू देत, मध्य वयाची जी पात्र असू देत आणि नवीन होणारी पिढी असू दे, या तिन्ही पिढीमध्ये घुसमट निर्माण होते. एक तिन्ही पिढीमध्ये कुठेतरी विसंवाद निर्माण होतो, कुठेतरी विस्कळीतपणा निर्माण होतो. तर हा विस्कळीतपणा काय आहे आणि यातून काय निर्माण होतोय आणि काय निर्माण होऊ शकतं यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे असं मला वाटतं. आणि धोका काय करतो म्हणजे एक मानसिक संवेदनांचा हा प्रवाह आहे. या संवेदनांचा हा धोका प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होत असतो. म्हणजे आपल्यावर येणारे ताण असू देत, काही जबाबदारी असू देत, काही घबराहट असू दे, या सगळ्यातून होणारा जो एक संवेदनांचा जो प्रवास असतो तो मी धोका आहे की काही वेळा हे आपले अतिशय टोकापर्यंत त्या सगळ्या संवेदना जातात. काही वेळा आपल्याला पेलवतात, काही वेळा पेलवत नाही. आणि मग यातून निर्माण काय होतं त्याच्या कथानं घरगुती द्वंद्व बऱ्यापैकी घरगुती द्वंद्व असतात. अनेक पातळीवर हे घरगुती द्वंद्व आपण अनेक कथातून बघतो. पण हे होणारं द्वंद्व आहे हे वेगळ्या पद्धतीचं द्वंद्व आहे असं मला वाटतं. कारण ज्याच्यामध्ये हे द्वंद्व निर्माण होतोय त्याला या पद्धतीचं काहीच कळू शकत नाही की हे द्वंद्व आहे किंवा काय होतंय. तर हा वेगळ्या पद्धतीचं द्वंद्व आहे असं मला वाटतं. सासू सुनांची भांडणं किंवा इतर काही आर्थिक अडचणी हा कुटुंब व्यवस्थेचा वेगळा प्रकार असतो. पण यातून होणारं हे वेगळ्या प्रकारचं द्वंद्व आहे. तर सर तुम्ही कंटिन्यू करा. तर या कथेमध्ये मुद्दाम सांगायचं असे इतकंच आहे की विलग होणारी कुटुंब व्यवस्था, विस्कळीत होणारी कुटुंब व्यवस्था, त्यामुळे त्या कुटुंब व्यवस्थेतले जे सगळे घटक आहेत ते कुठेतरी यामध्ये घुसमट होती त्यांची किंवा त्या कुठेतरी त्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण होतो. या दुरावा निर्माण होण्यामुळं
जे काही एक प्रकारचं मानसिक द्वंद्व निर्माण होते, मानसिक आभासी दुनिया निर्माण होती, यावर आधारित असणारी ही एक कथा आहे. कथेचा प्रारंभ, मध्य, शेवट हा जरी वेगळा वेगळा असला तरी शेवट काय आहे हे जाणण्याची उत्सुकता प्रेक्षकांना राहावी म्हणून मी त्या शेवटाकडे जाणार नाही. पण प्रत्येकाला काहीतरी एक सकारात्मक विचार करायची प्रवृत्ती निर्माण करणारी ही वेब फिल्म आहे असं मला वाटतं आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून बघावी अशी माझी इच्छा आहे. ओके, तर सांगायचं तात्पर्य आहे की ही झोका ही वेब फिल्म जी वेब सिरीज आहे ती थोडक्यात हॉरर नसून कौटुंबिक पण आहे. पण ह्याचा अर्थ म्हणजे ह्याचा परिणाम कुठल्याही लहान मुलांवर वगैरे होणार नाही किंवा लहान मुलांना बघण्यासारखी नाही असं एक वेब फिल्म नाही आहे. तर कौटुंबिक वेब फिल्म आहे, सगळेजण बघू शकता. तर आता आपण येणार आहोत आपल्या झोका या वेब फिल्मच्या मुख्य नायिकेकडे. हाय एव्हरीवन. मी काय बोलू मला कळत नाही ॲक्च्युली. आम्ही सगळे सातारकर आहोत, आम्ही साताऱ्यातून आहोत. सो एका व्यक्तिमत्वाला आम्ही डोळ्यासमोर ठेवलं म्हणजे लेखकांनी ठेवलं आणि आमच्या पूर्ण टीमचा एक संदेश आहे. आमच्या इथून सातारमधून नरेंद्र दाभोळकर सर ज्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य वेचलं ज्या गोष्टीसाठी, तो एकच संदेश आम्ही इथे दिलेला आहे सगळ्यांना की अंधश्रद्धा म्हणजे सुरुवातीला बघताना ज्यावेळेस आमची वेब फिल्म बघाल किंवा वेब सिरीज बघितली त्यावेळेस लोकांना असं वाटलं की अरे काय आहे अंधश्रद्धा, एक हे बोलवला भोंदूबुवा बोलवला आणि बरंच काही काही केलं. पण ज्यावेळेस शेवट पाहिलं ना लोकांनी त्यावेळेस आम्हाला जो संदेश द्यायचा होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. तर आम्हाला हे सांगायचं त्याच्यातून की अंधश्रद्धा वगैरे काही नसते. आणि लहान मुलांसाठी दुसरा विषय असा आहे त्याच्यामधून की आत्ता नोकरीला जाणारे आई वडील तर ते एका लहान मुलाला कसं एकटं सोडतात आणि त्यावेळेस त्याच्यावरती त्या गोष्टीचा काय परिणाम होतो हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं. प्रत्येक आई वडिलांनी म्हणजे ते जॉब करतात नाही करत किंवा लहान मुलांना एकटे सोडतात त्यांनी तर ह्या गोष्टी बघितल्याच पाहिजे. तर नक्की बघा त्या लहान मुलाची काय मानसिकता झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो काय मोडला पोहोचला किंवा काय झालं या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात पूर्ण नाही सांगणार. नक्की बघा वेब फिल्म. आम्हाला इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी बघावी. सो बाय. ओके, आता पुढे आपण येणार आहोत आपल्या या वेब फिल्मच्या प्रोड्युसर मॅडम. नमस्कार, मी शिल्पा वाईकर, झोका या वेब सिरीजची प्रोड्युसर आहे. झोका ही प्रथम एकांकिका आहे आणि याचं लेखन खूपच सुंदर झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी यानं बक्षिसं मिळवलेली आहेत. वेब सिरीजसुद्धा आपण सगळ्यांनी खूप लाईक केलेली आहे, एन्जॉय केलेली आहे आणि म्हणूनच आम्ही ही फिल्म आता वेब फिल्म करतोय. यासाठी जी इथले जे कलाकार आहेत ऑन स्टेज टेक्निकल टीम यांनी सुद्धा खूप खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे प्रयत्न म्हणजे कौतुकास्पद आहेत अगदी. तर मला वाटतंय की ही जी एक आपली झोका ही जी आता वेब फिल्म येणार आहे ही सुद्धा तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. ओके ओके. एक गोष्ट सांगायची आहे अगदी म्हणजे हलकी फुलकी जोक म्हणून घेतली तरी चालेल. प्रोड्युसर मॅडमने सांगितलं की हे आम्हाला करताना खूप त्रास वगैरे काही झालेला नाही की नाही सगळ्यांकडून सपोर्ट मिळालेला आहे. तर अगदी लेखकांनी सुद्धा मानधन घेतलेलं नाही आणि कलाकारांनी सुद्धा मानधन घेतलेलं नाही. खूप छान आणि अतिशय स्वस्तात झालेली फिल्म आहे. म्हणजे इतकी स्वस्त झालेली फिल्म कुठलीच नसेल. उमेश त्याचं क्रेडिट म्हणजे अगदी डॉक्टर राजेंद्र मानेंपासून तनिषा श्रवणपर्यंत सगळ्यांचं आहे. उमेश साखरे सर जॉईन झाले, चंद्रकांत ढाणे सर जॉईन झालेत आणि अतुल. नमस्ते सर. ढाणे सर, चंद्रकांत ढाणे सर माझे गुरुच आहेत चित्रकलेतले, ते जॉईन झालेले आहेत. ओके सर, आता आम्ही तुमच्याकडे येतोय. तुम्ही या कथेत काय रोल केला किंवा काय तुमची यात भूमिका होती ते? ॲक्च्युली जेव्हा एकांकिका केली होती तेव्हा एकांकिकेमध्ये यातली सगळीच पात्र जी होती ती कुणीतरी वेगळ्या लोकांनी केली होती. म्हणजे मी जो करतोय तो रोल ओम ताटेने केला होता. नयनाचा रोल जो होता तो कोमलने केला होता आमच्या अकॅडमीच्या. बरेच जण वेगवेगळे रोलमध्ये होते. पण झालं काय की याचं जेव्हा ते एकांकिकेला वगैरे चालू शकतं पण जेव्हा आपल्याला फिल्म करायची किंवा वेब सिरीज करायची तेव्हा त्या वयाची साजेशी व्यक्तिरेखा त्या हे कलाकार त्या भूमिकेसाठी हवेत हा आमचा थोडासा आग्रह होता. त्यामुळं मी वाटतो एका मुलाचा बाप, त्यामुळे मी ही भूमिका करायला तयार झालो. आणि मी थोडंसं समजून घेतलं की काय असतं म्हणजे एक नोकरदार जो कात्रीत अडकलेला बाप आहे, जो आपल्या मुलाचं प्रॉब्लेम्स वेगळे आहेत त्याचे, मिसेस आणि घरामधलं जे कम्युनिकेशन आहे हे सुद्धा त्याला ताब्यात ठेवायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःवरचा ताबासुद्धा घालवायचा नाही आहे, सगळं व्यवस्थित हे करायचं आहे. हे सगळं करताना थोडंसं तारेवरची कसरत सांभाळणारा जो मी उभा केलेला आहे एक मध्यमवर्गीय
आणि हे करताना मला सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्या पद्धतीनं. जवळजवळ दिसते सर सगळी टीम तुमच्या सोबत आहे आज आणि या टीमचं प्रमोशन करायला तुम्ही सगळेजण आलेले आहात. ओके सर, आपण आता येणार आहोत आपल्या टीमचे ज्येष्ठ कलाकार. सर तुमचं नाव सांगा. मी दिलीप चरेगावकर. ओके. मी गेली जवळजवळ 30-35 वर्ष विविध नाटकातून भूमिका केल्या, आजही करतो. एकांकिका असू देत, नाटक असू देत, ऐतिहासिक असू देत, सामाजिक असू देत. मी STमध्ये सर्व्हिसला असल्यामुळे नाटक हा आमचा अतिशय जवळचा विषय असल्यामुळं आजपर्यंत मी कार्यरत आहे. मला पहिल्यांदाच म्हणजे आभार मानायचे ते मधुमिता कला अकॅडमीचे मानायचे, अभिजित वाईकर सरांचे मानायचे. मुख्य म्हणजे मधुमिताचे मला एक प्रोड्युसर एक डायरेक्टर म्हणून तिच्या अभिमान म्हणजे मला तिचा अभिमान वाटतो, तिला मला आभार मानायचे पहिल्यांदा. कारण ती लहान असताना मला आठवते शाळेमध्ये तिला माझ्या हस्ते पहिलं बक्षीस मिळालेलं होतं, त्याचा परीक्षा काही मिळाली. त्यामुळे माझी विद्यार्थी आज एवढ्या मोठ्या तिला झेप घेतली बघून मला खरंच समाधान वाटतं. आणि अभिजित वाईकर यांचा माझा खूप जुना स्नेह आहे. त्यांची बरीच वर्षाची इच्छा होती मी त्यांच्याबरोबर काहीतरी काम करावं आणि गेली जवळजवळ 5 ते 7 वर्ष मी इथं काम करतोय. प्रोड्युसर म्हणून शिल्पा वाईकर यांचं मी विशेष या ठिकाणी आभार मानेन आणि तुमचे सर्वांचेच आभार मानेन की यामध्ये तुम्ही मला चान्स दिला. आणि सगळ्यात ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे ज्येष्ठ म्हणजे अविनाशच्या वडिलांची मला भूमिका करायला मिळाली. आणि खरंच मला इतकं म्हणजे त्यामध्ये म्हणजे आभार मानतो मी यासाठी की मला वयाची भूमिका मिळाली, त्यामुळे सहज मला त्यामध्ये वावरतं. या टीम सोबत काम करताना तुम्हाला कसं वाटलं सर? काय वाटणार अहो, यासारखा आनंद दुसरा. तुम्ही विचार करा, माझी विद्यार्थिनी त्यामध्ये डायरेक्शन मला देते, माझा असणारा मित्र यामध्ये माझ्या मुलाची भूमिका करतो, त्यांची मिसेस आमच्या शिल्पाताई या प्रोड्युसर आहेत, माझे म्हणजे गुरु मी म्हणेन. आणि माझ्या संपूर्ण सामाजिक जीवनामध्ये आतापर्यंत ज्यांनी मला पाठबळ दिले ते आमचे राजेंद्र माने सर, ते जे लेखक आहेत म्हणून मी खरं यामध्ये तयार झालो. आणि श्रवण इतका गोड मुलगा म्हणजे त्याची मूर्तिमंत एक अभिनेता आत्ताच त्याच्यामध्ये दिसतो की ओरिजिनल त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग अशा ठिकाणी इतका सुंदर जमल्यानंतर आता तनिषा असेल, फार सुंदर तिनं यामध्ये काम केलेलं आहे. ताणतणाव, दोघांमधले संवाद, खटके बघण्याचं काय सर निश्चितपणे मालिका लोकांना आवडेलच आवडेल, मला पूर्णपणे खात्री आहे. सर ते ओरिजिनल आहे, तुम्ही आता पण बघितलं ना लाईव्ह सुरू करायच्या आधी. सेटवरचे खटके आहेत ना ते तिथं स्क्रीनवर दिसायचे. 101% होतात. म्हणजे ते फिल्म मध्ये आम्ही दाखवणार आहोत ते वेगळे, पण आमच्या रिअल मध्ये होतात. सेटवरचे खटके वेगळे आणि त्याच्या मागचे खटके वेगळे. प्रसंग असा आठवतो त्यामध्ये शूटिंग चालू होतं आणि मी आणि माझी मिसेस यातली आम्ही बाहेरून येतो आणि ह्या मुलाला त्या रागवत असतात, असा काहीतरी तो सीन होता. आणि मध्येच त्या आमच्या मिसेस घेतल्या तोंड म्हणतात, त्या त्यांच्या सासूबाई असतात, माटी त्यांचा सासरा माडिक मॅडम सुंदर. त्या त्यांच्याशी जेव्हा खटके चालू होतात त्यावेळेला माझ्या अंगावर शहारा आला न जाणवला मला त्यामध्ये त्या आवडतात. आणि तो म्हणून मी सारखा जिन्याकडे असा जात होतो, मला चांगला आठवते त्यांचा तो रोल म्हणजे फार फार सुंदर झाला. रंगचंडीच आहे. त्यामुळे अशा टीम बरोबर काम करताना एक वेगळं समाधान मिळतं. आणि आज मला खरोखर सर बरं का सांगायला हरकत नाही, तुमच्या कथेच्या नावाप्रमाणे मला अजूनही त्या धोक्यावर मी झुटतोय असं. वा 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 वा. माझे दुर्दैव आहे त्यामध्ये हा जर कोरोनाचा जर त्रास झाला नसताना तर 100% मला 4-5 एपिसोड 100% आणि मलाही काहीतरी माझ्यातलं आणखीन काहीतरी दाखवता आला असतं तरी, पण ते दुर्दैवानं नाही झालं. त्यामुळे ती एक खंत माझ्या मनामध्ये आहे. आणि मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेन, पुढे जरा काही जर चान्स आला तर 100% मी सर आहे, तुम्हीच लेखक असावा, हेच डायरेक्टर असावे, हेच कलाकार असावे, एक नवीन काहीतरी आपण. आमच्या भांडणांबद्दल सांगायचं म्हटलं, माणिक मॅडम नाही येतात आपल्यामध्ये, तर ऍक्च्युली असं झालेलं एक सीन असं झालेलं की आम्ही आमचं शूट चालू झालेलं आणि आम्ही चालू होतो आणि आम्ही भांडत होतो. 2 मिनिटं सर आले, आमचे वाईकर सर आले आणि मला म्हटले तनिषा तू सीन करतेस का? हो सर. नाही मला असं वाटतं रिअल चाललंय. एवढा तुझा रिअल ऍक्टिंग होती एवढी की ते खरंच प्रत्येकाच्या घरातलं भांडण दिसणार तुम्हाला, तर ते नक्की बघा, भांडण तर नक्कीच बघा. शेवटचं मधून मला सांगायचं ओके ओके सर. सातारा सर आपला पुरोगामी एक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सातारला खूप मोठी परंपरा आहे, नाट्य परंपरा तर आहेच आहे, पण एक सामाजिक टच नावाचा जो प्रकार असतो, इथे चांगले लेखक झाले, चांगले कलाकार झाले, चांगल्यापैकी सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते झाले. आणि आज त्या विषयावर मगाशी तुम्ही जे सांगितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणजे अशा असावी आणि त्यांचं आपल्याला ह्याच्यामध्ये रेफरन्स घ्यायला मिळणं
हे सुद्धा आपलं एक भाग्य आहे लक्षात ठेवा. तर अशा या सातारच्या कलाकारांनी सातारच्या पार्श्वभूमीवर सादर केलेली झोका नावाची जी काही वेब सिरीज आहे, ज्याच्यात वेब फिल्म होती आहे, तरी तुम्ही अवश्य सगळ्यांनी बघावी असं मी तुम्हाला विनंती करतो. लाईक करा, शेअर करा वगैरे वगैरे ते आहेच आहे, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर जीवन जर बघायचं असेल जवळून, तर ही सिरियल ही फिल्म नक्की बघा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. ओके सर. शेवटी आता मला एक सांगायचं वाटतं की आता दाभोळकर सरांचा उल्लेख झाला की विज्ञाननिष्ठ असणारी जी माणसं आमच्या साताऱ्याने निर्माण केली, आज ही वेब फिल्म उद्याच्याला युट्यूबला दाखवली जाणार आहे. आणि आणखीन एक चांगला योग आहे की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आजच जयंत नारळीकरांची निवड झालेली. तर अशा पद्धतीचं एक तुमचं अभिनंदन पाहिजे. विज्ञाननिष्ठ वातावरणाची अशा पद्धतीची वेब सिरीज समोर येते प्रेक्षकांच्या. त्याहीपेक्षा मला आणखीन आनंद आहे की मधुमितासारखी फिल्म तर्फे ही येते. आणि मला व्यक्तिशः आनंद आहे की एक चांगला ग्रुप, लेखकाला कसं असतं की कधी लिहायला ग्रुप येतो, तर एक चांगला ग्रुप आहे की तो ग्रुप काहीतरी लेखकाने लिहिलेलं समाजापर्यंत पोहोचवेल, कधी माध्यमांतर करेल, नाट्यरूपाने समाजासमोर चांगल्या रीतीने ती गोष्ट मांडेल. तर असा एक ग्रुप माझा या निमित्तानं माझ्यासोबत आहे, याचाही मला खूप आनंद आहे. त्यामुळे या आजच्या वेब फिल्मच्या उद्याच्या होणाऱ्या प्रमोशनचाही मला एक वेगळा आनंद आहे असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून ही वेब फिल्म बघावी, तुमच्या प्रतिक्रिया कळवाव्यात, त्या आम्हाला ऐकून घ्यायला आणखीन आनंद वाटेल. ओके. सो हाय भक्ती, सागर, गौरी आणि सुखदा तरकुंडे. हाय एव्हरीवन, थँक्यू. मला काय प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील या टीमसोबत तर तुम्ही विचारू शकता. कोणालाही विचारा, पण आधी नाव सांगा की कोणाला नक्की तुम्ही प्रश्न विचारताय, याचा सगळेच आन्सर द्यायला लागतील. ओके. तर आता आपण येणार आहोत आपल्या सगळ्यात बाल कलाकाराकडे. तुझं नाव सांग बाळ. श्रवण किशोर पाटील. ओके. आणि तुला टीमसोबत काम करून कसं वाटलं? खूप आनंद वाटला मला, एकदम मस्त वाटलं. अच्छा, म्हणजे ही तुझी म्हणजे तू आता जसं सरांनी सांगितलं की तुझी ही पहिली एकांकिका होती, म्हणजे तू पहिल्यांदा या एकांकिकेत काम केलंस, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? माझा अनुभव चांगला होता. अच्छा. आणि तुला म्हणे काहीतरी गोव्याला बालकलाकाराचं बक्षीस पण मिळालं. हो. हां, तू यात बालनाट्य पण केलंस ना? हो. ओके. आणि पहिली वेब फिल्म आणि पहिली वेब सिरीज कशी वाटली तुला? कशी मजा आली? सगळ्या माध्यमात मी काम केलेले आणि मला खूप चांगले वाटले. ओके. तर भूमिकेबद्दल, तुझ्या भूमिकेबद्दल सांग आता. कसा येतो नितीन? माझ्या कॅरेक्टर मधलं नाव नितीन आहे. तुझे आई बाबा कोण आहेत? नयना आणि अविनाश. अच्छा. कुठे आहेत त्यात? बाबांचं नाव घेतो काय? कुठे आहेत त्यात? आत्ता कुठे आहेत ते? माहित नाही. माहित नाही? अरे इकडे की असं बोलू नकोस, तर निशा मॅडम चिडतील. मी मुद्दाम म्हणालो. तो काय म्हणतोय मधुमिता? तो काय म्हणतोय? बोला, बोल बोल. मी मुद्दामून म्हणालो. ओके. तर श्रवणचे पप्पा म्हणजे तुझे पप्पा इथं बसलेले आहेत. तर सर तुम्ही सांगा की ओरिजिनल पप्पा इथं बसलेले आहेत. तर सर तुम्ही सांगा की तुमच्या मुलाला तुम्ही पहिल्यांदा स्टेजवरती आणि पडद्यावरती पाहिलं, वेब सिरीज पाहिली मुलाची तुमच्या आणि वेब फिल्म पाहिली, तर त्याबद्दल तुमचा अनुभव कसा होता? सुरुवातीला मी अभिजित वायकर सरांचा आभार मानतो की त्यांनी माझ्या मुलाला ही संधी दिली या वेब सिरीजमध्ये बालकलाकारच काम करायचे. त्याच्यातला सुप्तगुण ओळखून त्यांनी त्याची निवड केली, खरंच मी त्यांचा आभार मानतो. आणि माझ्या मुलाने ती छान पेलली, त्याच्यावर खरंच आनंद वाटतो. खूप छोट्या वयात त्यानं खूप मोठं काम केलं, खूप मोठं. ओके. तर आपली बाकीची पण टीम आहे, जसं की आता मी येते आपल्या छोट्या छोट्या भूमिका करणारे पण खूप चांगलं त्यांनी टीम वर्क केलेलं आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट शलाका आणि बलराम, तुम्ही सांगा की तुम्हाला ह्या टीमसोबत कसा अनुभव आला? चांगला वाटलं, खूप मजा आली. शलाका तू यात भूमिका पण केलीस, तुझ्या भूमिकेबद्दल सांग. काही खास नाही, छोटीशी भूमिका होती रिसेप्शनिस्टची, पण ती करताना खूप काही शिकायला मिळालं. आणि ही स्टोरी खूप छान होती, टीम सगळी खूप छान होती, कलाकार तंत्रज्ञ सगळेच खूप चांगले होते. त्यांच्यासोबत काम करून खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं.
अच्छा. तर जवळजवळ सगळ्यांची ओळख झालेली आहे, सगळ्या टीमची ओळख झालेली आहे आपल्याला. आणि ही टीम तुमच्या भेटीला उद्या येत आहे वेब फिल्मच्या माध्यमातून. पहिल्यांदा मधुमिता मूवीज. ओके, राकेश ओसवाल. हॅलो राकेश काका, थँक्स फॉर जॉईनिंग अस. पहिली ही वेब फिल्म होती मधुमिता मूवीज थ्रू वेब सिरीज. याचे 8 एपिसोड्स आलेले. आता याची वेब फिल्म येते अभि वायकर फिल्म्स थ्रू. तर ही तुम्ही यूट्यूबवर जाऊन नक्की बघा. याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला अजून एक सांगावं असं वाटतंय की जी ही झोका एकांकिका होती राजेंद्र माने सर, तर त्या एकांकिकेला पहिल्यांदा मला देवरे सरांनी श्रवणच्या जागी भूमिका दिलेली. म्हणजे श्रवणचा रोल मी करावा, जेव्हा मी श्रवणच्या वयाचे होते तर तेव्हा त्यांनी ही भूमिका मी करावी यासाठी मला त्यांनी ही स्क्रिप्ट सांगितलेली, सुचवलेली देवरे सरांनी. देवरे सर आता आपल्या सोबत नाही आहेत, पण त्यांनी जे दिली आणि ते श्रवणने साकारलं, तर मी श्रवणला माझी भूमिका साकारताना बघत होते. मला खूप छान वाटलं. ॲक्च्युली मला ती भूमिका साकारता आली नाही शेवटपर्यंत, पण मी याचं डिरेक्शन केलं आणि मी त्याचं एडिटिंग केलं, वेब सिरीजचं पण केलं आणि वेब फिल्मचं केलं. याबद्दल मला खूप चांगला आनंद होतोय. आणि राजेंद्र माने सरांनी मुख्य म्हणजे एवढी चांगली एकांकिका लिहिली आणि ती आम्हाला मांडता आली. ह्याच्यातून काहीतरी संदेश देता आला लोकांना, जे असं अंधश्रद्धा वगैरे ह्याच्यावर विश्वास. मॅडम तुम्हाला आम्ही सगळंच विचारणार आहे. यांनी डिरेक्शन केलेलं आहे, यांनी बऱ्याच लोकांना सगळं काय काय सांगितलेलं आहे, सगळ्यांना विचारलेलं आहे, सगळ्यांशी बोललेले आहेत, पण यांच्याशी आता आपण बोलायचं आहे. मॅडम तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काय फील झालं, डिरेक्शन करताना काय वाटलं, कसं वाटलं ते सांगा. नमस्कार, माझं नाव मधुमिता अभिजित वाईकर. मी ही वेब सिरीज पहिले मधुमिता मूवीज थ्रू डिरेक्ट पण केली आणि आता अभि वायकर फिल्म्स थ्रू यूट्यूबवरती ही वेब फिल्म उद्या येते तुमच्या भेटीला. आणि ह्याचं एडिटिंग मीच केले स्वतः आणि भरपूर जणांनी ह्याचं एडिटिंग केलंय. म्हणजे जसं आम्ही पार्टनरशिपमध्ये एडिटिंग केलं, पण तरी पण आता ही अख्खी वेब फिल्म मी एकटीनं एडिट केली. तर खूप मजा आली हे एडिटिंग करताना, की एकदम बारीक सारी डिटेल्स, प्रत्येक कॅरेक्टरला फुटेज द्यायचं, प्रत्येक कॅरेक्टरला किती स्कोप द्यायचा, किंवा म्युझिकचं जरी हॉरर जॉनर असलं तरी त्याला कशा प्रकारे हे कौटुंबिक करता येईल, किंवा ह्याला लोकांना काय बघायला आवडेल. मुख्य म्हणजे ह्याच्यात की जास्त इंटरेस्टिंग पार्ट कुठला आहे ह्यातला, जास्त महत्त्वाचा ट्विस्ट कुठला आहे ह्यातला, हे सगळं जे करताना मजा आली ना, ते खूप तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि माझं एडिटिंग पण तुम्हाला नक्की आवडेल आणि डिरेक्शन पण तुम्हाला नक्की आवडेल. मॅम शूटच्या वेळेस एखादी काही गंमत जम्मत झालेली किंवा एखादा किस्सा? शूटच्या वेळेस असे भरपूर किस्से झालेले आहेत. मोस्टली तनिषासोबत खूप झाले माझे किस्से. तनिषाला म्हणजे इव्हन मी अभिजित वायकर सर आणि तनिषा मॅडम ह्यांना मी मेकअप करण्यापासून सगळ्या सपोर्टिव्हला होते. आणि ऍट अ टाइम मी डिरेक्शन केलं, मी एडिटिंग केलं, मी क्लॅप दिला, सगळ्या गोष्टी केलेल्या, जुळवलं, मेकअप केला, म्हणजे भांडणं पण सोडवली आणि खूप छान वाटलं या टीम सोबत काम करताना. म्हणजे सगळे नवीन कलाकार असून सुद्धा यातले भरपूर जण ज्येष्ठ होते माझ्यापेक्षा, पण त्यांच्याकडून पण मला काय काय शिकायला मिळालं. खूप चांगले ऍक्टिंगचे जे त्यांचे स्कोप होते ते खूप चांगले होते आणि खूप छान मजा आली. आणि जसं की आपल्यासोबत आता या टीममध्ये भरपूर जण नाही आहेत, जसं की राजेश गुरव सर नाही आहेत, महाडिक मॅडम नाही आहेत, तर तरी पण त्यांनी खूप चांगलं अभिनय केला यासोबत. म्हणजे खूप कॉर्पोरेटमध्ये चांगलं केलं. तर त्याबद्दल मी त्यांना कोऑपरेशनसाठी त्यांना थँक्स सांगेन. आणि तुम्ही नक्की उद्या वेब फिल्म बघा अभि वायकर वरती, जी यूट्यूबवरती उद्या अपलोड होणार आहे. मी आताच अपलोडिंगला लावलेली आहे, तुम्ही नक्की बघा. काय नक्की बघा. दोन मिनिटं मॅम. बघा ना, काय झालंय माहितीये का, नक्की बघा. का बघा, कारण 77 मधले पहिले म्हणजे कमी वयाचे डिरेक्शन करणारी व्यक्ती आहे. सो नक्की बघा. म्हणजे हे श्रेय पहिलं त्यांनी सांगितलं, मेकअप त्यांनीच केला, सगळं बरंच कॉपरेट त्यांनी केलं आणि अख्खी फिल्म म्हटलं तरी त्यांनी अशी उभी केलेली आहे. सो नक्की बघा. एक सातारकर पुढे जातोय, सातारकराला पुढे घालवा आणि ऑल महाराष्ट्रामध्ये लाईक करावं असंच मला वाटतं. आम्ही कोणाला तरी चांगल्या व्यक्तीला संदेश दिलेला आहे नरेंद्र दाभोळकरांना. सो एवढ्या लहान वयात लहान मोठे सगळेच होते आणि सगळ्यात छोटा श्रवण होता. श्रवणसाठी तर नक्कीच बघा. आणि त्याची ऍक्टिंग तर खूप सुंदर होती, खूप छान केलं त्यानं. तर छोटा असून तो त्यानं खूप छान म्हणजे आहे. सो सगळ्या टीमने एकदा पुढे यावं. पुढे यायला सगळ्यांनी. सेल्फी मोड.
नक्की लाईक शेअर आणि हे करा, सबस्क्राईब राकेश करा. अस्वाल माझा मित्र, योगेश बनगे, थँक्यू व्हेरी मच. सर्वांचे आभार. आज आमची सगळीच टीम इथं आहे, दोघं वगळता सगळीच लोक इथं आहेत. जेव्हा वेब सिरीज केली होती त्यावेळेला बऱ्याच जणांनी, म्हणजे मला तर असा अनुभव आला होता की ओके ओके चला. तर सुरुवातीला वेब सिरीज केली होती हॉरर हाऊस, त्यावेळेला असं झालं होतं की माझ्याच टीम मधल्या काही जणांनी घाबरून ही वेब सिरीज बघितली. हो, खूप जणांचा आम्हाला अनेक जणांचं आणि चांगल्या चांगल्या लोकांचा असा रिस्पॉन्स आला की अहो सर हे कशाला पाठवलंय आम्हाला लिंक वगैरे, हे असं नाही, निगेटिव्ह आम्हाला काय पाठवू नका, यातून निगेटिव्ह पॉवर्स येतात. म्हणजे अजून सुद्धा अशा प्रकारचे अंधश्रद्धा आहे. बघ कसं जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट होतं सुरुवातीला, फक्त लोकांना वाटतं, ज्यावेळेस बघितलं ना त्यावेळेस त्यांना कळलं की आम्हाला